सारखं बोलत राहिलो, सारखं त्यांना ओरडत राहिलो, असंच का केलं, तसंच का केलं, हे तुला साधं समजत नाही का? यानं काय होतं, यानं मुलं घाबरायला लागतात. हे केलं तर आई ओरडेल का? तसं केलं तर बाबा रागवतील का? अशा भीतीमध्ये मुलं जगायला लागतात. मुलं घाबरट होतात. मग कुठलीही नवीन गोष्ट करण्याची हिंमतच मुलांमध्ये राहत नाही. आपण जर मुलांना सारखं बोलत राहिलो, सारखं त्यांच्या चुका काढत राहिलो, त्यांना कमी लेखत राहिलो ना, तर मुलांमध्ये नवीन काहीतरी करण्याची हिंमत येत नाही. मुलांमध्ये स्वतंत्र विचार राहत नाहीत. स्वतःचं मत मांडण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते. अक्षरशः तुम्हाला सांगते, शाळेमध्ये शिक्षकांनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असूनही मुलं देत नाहीत. कारण कॉन्फिडन्सच नाही आहे. चुकलं तर? ही भीती जास्त मुलांमध्ये असते आणि अशी मुलं हळूहळू मागे पडत जातात. त्यामुळे मुलांना प्रत्येक गोष्टीवर टोकू नका. प्रत्येक गोष्टीवर तू किती मूर्ख आहेस, तू किती वेडा आहेस, तुला कसं कळत नाही, असं सारखं बोलणं खूप चुकीचं आहे.